नमस्कार शिक्षक मित्रांनो, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या डी.के. टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, यापूर्वी आपल्याला सूचना प्राप्त झाल्या होत्या की सर्वच शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर आधारित, संगीतावर आधारित कवायत बसवायची होती आणि कवायत सादर करायची होती, कवायत संचालन करायचं होतं. आणि आता सूचना प्राप्त झालेली आहे की हे जी तुम्ही देशभक्तीपर गीतांवर आधारित किंवा देशभक्ती गीतांच्या संगीतावर आधारित कवायत जी तुम्ही सादर केली असेल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, त्या कवायतीचे फोटोज आणि व्हिडिओज आपल्याला स्कूल पोर्टलवर अपलोड करायच्या सूचनासुद्धा सध्या प्राप्त झालेल्या आहेत. आता तुम्ही फोटो काढले असतील, व्हिडिओसुद्धा केले असतील, पण हे सगळं अपलोड कसं करायचं याबाबतीत अजून तुम्ही कदाचित संभ्रमात असाल. तर हा संभ्रम दूर करण्याच्या दृष्टीनं हा व्हिडिओ करण्यात येत आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीनं समजून घेऊ शकाल की आपल्याला हे फोटो आणि व्हिडिओ स्कूल पोर्टलवर कसे अपलोड करायचे. चला तर पाहूया सोपी प्रोसेस. तत्पूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलवरच पहिल्यांदाच आला असाल, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चला सुरू करूया आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ. त्यासाठी आपण आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझरमध्ये जाणार आहोत. क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर इथं आपण सर्चमध्ये टाकणार आहोत किंवा वेबसाईट टाकणार आहोत www.education.gov.महाराष्ट्र.in या वेबसाईटवर, म्हणजे स्कूल पोर्टलच्या वेबसाईटवर जाणार आहोत. इथं गेल्यानंतर आपल्याला स्कूल पोर्टलवर कसं जायचं हा थोडा संभ्रम असतो. तर इथे या 3 आडव्या रेषा आहेत बघा. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ मी मोबाईलच्या साहाय्यानं बनवतो आहे, म्हणजे तुम्हीसुद्धा तुमच्या हातातील मोबाईलद्वारे हे काम करणार आहात. तर या आडव्या 3 रेषावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा इथं एवढे सगळे मेनू ओपन होत आहेत. यातला विभागीय लिंक्स हा जो 3 नंबरचा मेनू आहे, इथं आता तुम्हाला दिसत नसेल, बारीक आहे, विभागीय लिंक नावाचा 3 नंबरचा मेनू आहे. त्याच्यावरती आपण क्लिक करणार. विभागीय लिंकवर क्लिक केल्यानंतर परत काही पोर्टल्स उघडतात बघा. यामध्ये दुसरा आहे विद्यार्थी पोर्टल, तिसरा आहे स्कूल पोर्टल. तर इथं सुद्धा तिसऱ्या स्कूल पोर्टलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ठीक आहे, इथं मी स्कूल पोर्टलवर क्लिक करतो. स्कूल पोर्टलवर क्लिक केल्यानंतर आता इथं आपल्याला नेहमीप्रमाणे लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन होण्यासाठी आपला आय डी आहे, UDIS नंबर आणि जो तुमचा स्कूल पोर्टलचा पासवर्ड असेल तो पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं. ठीक आहे. तर आता इथं बघा मी युजर आय डी टाकतो, माझ्या शाळेचा UDIS नंबर टाकल्यावर माझा सेव्ह असलेला पासवर्ड ॲटोमॅटिक इथं आलेला आहे. आता इथं मी हा जो कॅप्चा दिसतोय खाली अंक आणि अक्षरांचा तो इथं टाईप करतोय बघा. ओके, टाकलेलं आहे. आता लॉग इनवर क्लिक कर. लॉग इन सक्सेस असं ग्रीन कलरमध्ये आलेलं आहे, याचा अर्थ मी लॉग इन झालेलं आहे. आता इथं बघू शकता हे जे स्कूल पोर्टल ओपन झालेलं आहे, इथं वरती जे मेनू दिसत आहेत तुम्हाला, इथं आता तुम्ही माजी मुख्यमंत्री शाळेचं सुद्धा काम केलं असेल. याच्यामध्ये होम, बेसिक, डिव्हिजन ॲड आणि इथं आहे बघा प्रजासत्ताक दिन सामूहिक कवायत. इथं हा नवीन टॅब आज उपलब्ध झालेला आहे, प्रजासत्ताक दिन सामूहिक कवायत. या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर परत एकदा तोच टॅब खाली उपलब्ध होईल, सामूहिक कवायत अपलोड. याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर बघा इथं एक आपल्यासमोर फॉर्म ओपन होणार आहे. या फॉर्ममध्ये आपण सगळी आपली माहिती भरायची आहे. तर हा फॉर्म बघू शकता. या फॉर्ममध्ये माहिती खूपच कमी आहे. वरती UDIS शाळेचं नाव, जिल्हा वगैरे सगळं, तालुका आलेला आहे. आता हेडमास्टर नेम आणि हेडमास्टर मोबाईल नंबर, ईमेल आय डी शाळेची किंवा मुख्याध्यापकांची, त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा आलेली आहे. त्यानंतर नंबर ऑफ पार्टिसिपेंट स्टुडंट, विद्यार्थी किती समाविष्ट होते ते इथे लिहायचं आहे. नंबर ऑफ टीचर किती होते ते लिहायचं आहे. 2 असतील तर 2, 5 असतील तर 5. नंबर ऑफ पार्टिसिपेटिंग पेरेंट्स म्हणजे पालक किती होते हे इथं लिहायचं. आणि इथं काय लिहायचं आहे बघा, प्रोग्रॅम डिटेल्स म्हणजे तुमच्या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती लिहायची आहे. ती माहिती तुम्ही मराठीतसुद्धा लिहून इथं लिहू शकता बोलून. त्यानंतर इथं बघा चूज फाईल आहे. या चूज फाईलवर आपल्याला काय करायचं आहे, जो तुम्ही कवायत घेतलेला आहे त्याचा फोटो जे 4-5 आहेत ते एकत्र करून त्याची PDF तयार करा आणि तो PDF इथं अपलोड करायचा आहे. फोटो नाही, फोटोंची PDF करून PDF अपलोड करायचं आहे. सरळ इथं म्हटलेलं आहे बघा PDF वरती तुम्हाला तो शब्द दिसेल आहे बघा PDF. तर PDF म्हटलं तर PDFच ते घेणार. आणि इथं थोडंसं इकडे ढकललं तर इथं बघा व्हिडिओ लिंक करायचे. या ठिकाणी लिंक पेस्ट करायची. आता व्हिडिओ डायरेक्ट अपलोड करायचं नाही तर काय करायचं आहे, तो व्हिडिओ तुम्ही आधी Google ड्राईव्हवर किंवा तुमच्या यूट्यूब चॅनलवर टाका. Google ड्राईव्हवर आणि यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकल्यावर त्याची लिंक तयार होते. दोन्हीपैकी कुठेही एका ठिकाणी लिंक तयार होते. ती लिंक तिथून कॉपी करायची आणि इथं पेस्ट करायची. या पद्धतीने तुम्ही काम करायचं आहे आणि नंतर सेव्ह करून फायनलाइज. एकदा सेव्ह करायचं आणि नंतर फायनलाइज करायचं. तर मित्रांनो, PDF जी आहे ती 1 MBच्या आतच पाहिजे आणि व्हिडिओची काही साईजची गरज नाही, कारण तुम्ही इथे व्हिडिओ नाही तर त्याची लिंक फक्त टाकणार आहात. आता PDFची साईज कमी कशी करायची आणि व्हिडिओ Google ड्राईव्हला कसा टाकायचा हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे.
तत्पूर्वी ही वरची जी माहिती आहे, मुख्याध्यापकाचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेंट, पालक किती होते, शिक्षक किती होते आणि हे डिटेल हे सगळं मी आधी भरून घेतो आणि नंतर तुम्हाला ती PDF आणि व्हिडिओबाबत सांगतो. तर मी मित्रांनो वरती सगळी मुख्याध्यापकांची माहिती भरलेली आहे. नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी ते तुम्हाला मी दाखवू शकत नाही. त्यानंतर आता इथं प्रोग्राम डिटेल्स पण मी भरलेले आहेत मराठीमध्ये. आता इथं मी पहिल्यांदा PDF टाकणार आहे इथं या ठिकाणी. तर PDF टाकण्यासाठी मी चूज फाईलवर क्लिक करतो. चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर इथं माझ्याकडं डाउनलोड्समध्ये PDF आहे, हे बघू शकता. ही PDF मी घेतो 344 KBची आहे. ही इथं आलेली आहे. आता इथं व्हिडिओची लिंक टाकणार आहे. त्यासाठी मी जाणार आहे माझ्या फोनमधील गुगल ड्राईव्हमध्ये. इथं बघा ही गुगल ड्राईव्ह आहे. ड्राईव्हवरती गेलो. ड्राईव्हवरती गेल्यानंतर मी काय केलं होतं बघा, इथं या प्लसच्या चिन्हावर क्लिक करून आधी एक फोल्डर तयार केला आहे बघा. याच्यावर क्लिक केलं की इथं तुम्हाला उघडणाऱ्या ऑप्शनमध्ये हा जो फोल्डर ऑप्शन दिसतो याच्यावर गेलात तुम्ही की बघा इथं फोल्डरचं नाव दिलं मी प्रजासत्ताक दिन आणि बघा इथं तुम्हाला तो फोल्डर दिसेल प्रजासत्ताक दिन. हे आधीपासूनचे माझे सगळे फोल्डर आहेत शाळेसाठीचेच. हे बघा हा तो फोल्डर आहे, फोल्डर प्रजासत्ताक दिन कवायत. आता हा फोल्डर मी ओपन केला. ओपन केल्यानंतर इथं परत ओपन केल्यानंतर इथं जे प्लस चिन्ह आहे या प्लस चिन्हावर क्लिक केलात इथं तुम्ही काय करायचं, अपलोडवर क्लिक करायचं. अपलोडवर क्लिक केलात की तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गॅलरीतील सगळे व्हिडिओ दिसायला लागतील. सगळे व्हिडिओ दिसायला लागले की तुम्ही काय करायचं, एखादा व्हिडिओ कुठला तरी काय करायचा अपलोड करायचा. इथं क्लिक केलात की तो व्हिडिओ काय होतो, अपलोड व्हायला सुरुवात होतो बघा. असं क्लिक केलात की तो व्हिडिओ इथे येतो आणि अपलोडवर क्लिक केलात की खाली तो व्हिडिओ अपलोड व्हायला सुरुवात होतो. याला वेळ लागतो. जर व्हिडिओ खूप मोठा असेल तर अपलोड व्हायला वेळ लागतो, तो थांबायचा. आता इथं तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ माझा अपलोड झालेला आहे. आता या व्हिडिओची लिंक कशी घ्यायची, तर इथे या जे 3 डॉट आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केलात इथं बघा तुम्हाला दिसेल कॉपी लिंक. तर हे कॉपी लिंकवर क्लिक करायचं. त्या व्हिडिओची लिंक मला मिळाली. परत मी इथं मागे जातो आणि इथं व्हिडिओ लिंक लिहिलं याच्यामध्ये क्लिक करून ही लिंक इथं असं बोर्ड दाबून धरलं की पेस्ट ऑप्शन येतो, पेस्ट केली. आता इथं मी PDF टाकलेलं आहे, इथं व्हिडिओ टाकला. इथं व्हेरीफायवर एकदा क्लिक करायचं. व्हेरीफायवर एकदा क्लिक केल्यानंतर ॲलो गुगल ॲक्सेस नेसेसरी कुकीज, ओके ॲलो करायचं. ॲलो ओके ॲलो ठीक आहे. आणि इज धिस व्हिडिओ यू वॉन्ट टू अपलोड, यस करायचं. यस केल्यानंतर व्हिडिओ व्हेरीफाईड सक्सेसफुली हे आलेलं आहे. आणि आता काय करायचं, पहिल्यांदा एकदा सेव्ह करायचं. हे बघा इथं सेव्हवर एकदा क्लिक करायचं. सेव्हवर क्लिक करतो मी. तर मित्रांनो व्हिडिओची लिंक अपलोड केल्यानंतर तुम्ही एकदा व्हेरीफायवर क्लिक करा. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर इथं PDF तुम्ही अपलोड केली असाल, ही PDF तुम्हाला इथं दिसेल. आणि मग नंतर तुम्हाला काय करायचं, इथे एकदा सेव्हवर क्लिक करायचं. पहिल्यांदा डाटा हा सेव्ह करायचा. सेव्ह करून झाल्यानंतर सेव्ह सक्सेसफुली मेसेज आला की मग फायनलाइजवर क्लिक करायचं. सेव्हवर क्लिक केल्यानंतर आणि सेव्ह सक्सेसफुली आल्यानंतर मग तुम्ही फायनलाइजवर क्लिक करा. फायनलाइजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP पाठवला जाईल. तो OTP मेसेजमधला या अशा ओपन झालेल्या विंडोमध्ये टाकायचं आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला फायनलाइज सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि तुमची स्क्रीन या पद्धतीनं दिसेल. खाली तुम्हाला व्हेरीफाईड व्हिडिओ दिसेल आणि व्ह्यू हे सुद्धा दिसेल आणि तुमचा डाटा फायनलाइज असा हिरव्या पट्टीमध्ये मेसेज येईल. तर या पद्धतीनं आपल्या शाळेचं हे काम तुम्ही पूर्ण करा. व्हिडिओ आणि फोटो अपलोड करा स्कूल पोर्टलमध्ये. तर ही माहिती कशी वाटली मला खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.